BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 33वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनोद से कर जोडून भक्तिभावे करून या म्हणे स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधान सन्निधानी संधानी पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठाशी. पुढे कथा वर्तेले केसे विस्तारून आम्हाशी निरोपावी दातारा सिद्ध म्हणे एक बाळा. दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरु जवळा येऊन बेस्ती वंदुनी विनविता ती कर जोडून आम्हा शोक घडले तिने एक येतीने येऊन नाना धर्म निरोपले. रुद्राक्षचारी आम्हांशी देता बोलला परियेशी कानी बांधून प्रेताशी दहन करी म्हणतले. आणि एक बोलिले रुद्र सुक्त असे भले अभिषेक करती प्रकुळे ते तीर्थ आणावे आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समय दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगून आम्हाशी आपण गेला परियेशी. रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामिया एकूण त्याचे वचन. श्री गुरु सांगते हसून रुद्राक्ष दिली आम्हीच जाण तुझी भक्ती देखून या भक्ती अथवा अभक्तीशी रुद्राक्ष धारण नराशी पापेन लागती परियेशी उत्तम अथवा निचाते सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही बाजू षोडश असती शिकेशी बांधा एक ख्याती चतुर्विंशती दोही करी कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारिंचांचे श्रवणद्वयी द्वादशाचे धारण करावे परियेशा अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्याची पापे नातळती त्याशी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरुनी जप करीती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणे एका श्रोते एक चित्ते रुद्राक्ष ठेवून पूजेशी अभिषेकावे रुद्र सुक्तेशी लिंगपूजा समानेशी फळ असे निधारे एकमुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विंशादी कौतुक मुख असती परियेशा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नानापरी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वील आख्यान विशेष असती अति गहन एकता पापे पळून जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशी हे शिवशंकरा भद्रसेन नाम परियेशी त्याचा पुत्र सुधर्मा ऐशी प्रख्यात होता अवधारा त्या राजाच्या मंत्रीसुत नामतारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमख्यात्वैक असती देखा उभयता एक वयेशी सुकुमार अतिसुंदरीशी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती एके संतोषे क्रीडास्थानी सहपूजनी असते दोघे संतोषिनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्वदेह अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियेसा वर्ता असे एके दिवशी तया राजमंदिराशी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखुनी राजा समोर जाऊन साष्टांग नमनी घेऊन आला मंदिरात कर जोडणी मुनीश्वराशी बिनवी राजा भक्तीशी पिसे लागले पुत्राशी काय करावे म्हणत असे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंठी हात सर्व भरणी करीती शिकविल्या नायकते कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांचे निरोप देती तरीच ऐकते कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारुनी निरोपावे दातारा एकूणी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपित असे हसून म्हणे विचित्र असे ऐका तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्तसाचा म्हणे ऋषी तये वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेशानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेजे चंद्रांकांती सभाभरणी तिशी असती जैशी दिसे मनमत्रती नव यौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असो निवार वनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यता अन्न वस्त्रे ब्राह्मणांची सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असते नृत्य मंडपी त्या कुकुट मर्कटांशी रुद्राक्षमाळा भूषणेशी कुकुटाच्या शिखेशी रुद्राक्ष एक बांधिला असे त्या कुकुट मर्कट कुकुटांशी शिकवी नृत्य विनोदेशी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेशा शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसत असे देखून लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपले सखीसे असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसा त्या विषयाशी देईन जरी मुलाशी अथवा देईल रतीशी होईल कुलस्त्री दिवस 3 19 सख्यांचे वचन मने वैश्य हसून देईन लिंग मोहन रतिकांच्या करून या तुमची मुख्य वार बनिता होईल जरी माझी कांता 3 दिवस 3 पतिव्रता होऊन असणे मनोभावे 19 वैश्य वचन बोले वार बनित आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री लिंग देऊन वैश्यशी बोले वैश्य परियेशी माझा प्राण समानेशी लिंग असे जाण तुवा या कारणे लिंगाशी जतन करावा परियेशी हानी होता लिंगाशी प्राण आपला त्याजीन संभोग योगी सलिंगाशी ठेवू नये केशी म्हणे वैश्यत्रियेशी ते वेळी परियेसा 19 वैश्य वचन मंडप ठेवले लिंगरत्न मध्यस्थमी वैसून गेली अंतर्गृहाशी दोघे जण होती एक क्षण उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्यमंडपात अग्नी लागून मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखुनी त्यावेळी म्हणे हा काय झाले माझे प्राण लिंग गेले विजहुताती अति प्रवळे नगर लोक मिळून विझवून पाहती लिंगाशी झाले दग्ध परियेशी अग्नित मर्कट कुकुटांची दहन झाले अवतारा वैश्य देखून त्यावेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले आता
प्राणत्याजीने म्हणे लिंगदहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगरलोक विस्मय करीत विषादुःख करीत असे माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निधारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राणत्याजीनं आपले बंधू सोयीदाराशी नमुने कसे त्यावेळी निरोप आपणाशी पती समागमी जात असे कुंतीचे वचन दुःख करते बंधूजन म्हणते तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेशी ऐसे किती येते किती जाती त्यांची केसे होती सती महासती नगरलोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात विदशास्त्री परियेचा पती सगळी जेणारी सहगमन जाई प्रति करी एक पावली भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विडवी समर्थांची निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडास्त मरून या सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली त्यावेळी नमुनी समस्त द्विजांची उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेशी अभिनव झाली त्यावेळी सदाशिव पंचभक्त दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्माकित जटाधारी बैसलाशे नंदीवरी दत्त झाला वरचे वरी विशेषी त्यावेळी ईश्वर म्हणते यशी आलो तुझ्या परीक्षेशी धैर्य पाहाव्याशी येणे घडले परीक्षा तुझे मन पाहाव्याशी झालो अग्निप्रवेशी तुझी पतिव्रता होशी सत्य केले व्रत आपले तुष्टले तुझे भक्तीशी देवी मज वर दे मागशी आयुर आरोग्य श्रीयशी जयथेशी माग आता म्हणे वशा त्यावेळी न लगे वर चंद्रमौली स्वर्ग भूमी पाताळी न घे भोग ऐश्वरे तुझे चरण कमळी भृंग होऊनी असे महाभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सगळं तुझे सन्निधीचे ऐकून तेज वचन प्रसन्न झाला गोरी रमण समस्त अभिमानी बैसून घेऊन गेला स्वर्गाशी तिचे नाट्यमंडपात जो काय झाला मरकट घात त्या कुटा समवेत दग्ध झाले परियेसा म्हणे पराशर ऋषी सांगण्याया प्रियशी मडकट उतरते जुनिया हर्षी तुझे उदरी जन्म आलो तुझी मंत्री याची कुशी कुकुट जन्माला परियशी रुद्राक्ष धारण प्रियशी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कार करिता रुद्राक्ष धारण असे करिता दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता जरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करतात ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरुमंती दंपतीशी येणे परिरायाशी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे एकूण ऋषीचे वचन राजगणिकर जोडून प्रश्न केला ती घन सांगणे काही कचिते ती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रे श्री नृसिंह प्रख्याने सिद्धनाम धारक समाधे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रय स्त्री सप्तमोध्याय हा श्री गुरुदत्तात्रय नमस्ते श्री गुरुदेव दत्त.